हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आजही एक मी नवीन अशी आणि छान सुंदर ज्वेलरी डिझाईन घेऊन आली आहे आणि तेही मंगळसूत्रामध्ये. तर त्याचं नाव आहे चंद्रकोर मंगळसूत्र. आज हे एक मिनी मंगळसूत्र आपण बनवणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण त्याला काही मटेरियल लागते ते आपण पहिले पाहून घेऊया. तर सुरुवातीला तर आपल्याला हे सर्वात चंद्रकोर मंगळसूत्र म्हटल्यावर हे एक चंद्रकोर लागणार आहे. त्याचबरोबर जंपरिंग, गोल्डन बीड्स, ही मंगळसूत्र सर लागणार आहे. त्याचबरोबर हे 4 mm चे मोती आणि सर्वात इम्पॉर्टंट 0.3 mm वायर आणि राऊंड नोज प्लायर. तर चला तर बनवूया. आणि हे डिझाईन आपण सुरुवातीला हे पेंडनला डिझाईन बनवून घेऊया ही मोत्याची. त्याचबरोबर मोत्याची डिझाईन, त्याचबरोबर हे असे गोल्डन घुंगरू पण आपण याला ॲड करू शकतो, पण हे मी मोती याला ॲड करणार आहे. तर चला तर मग करूया चोकर मिनी मंगळसूत्र. एक अशी 0.3 mm वायर घेऊया. हे चंद्रकोरला इथे बघा असे खाचा दिलेले असतात. त्यामध्ये पहिले हे आपण 0.3 mm वायर पॅक करून घेऊयात, म्हणजे आपल्याला मोती ओवायला सोपं पडेल. ही अशी ओवून अशी पीळ मारून घ्यायची, म्हणजे ही इथे अशी फिक्स होईल. सुरुवातीला एक मोती ओवून घ्यायचा. मोती झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण फ्लावरला ज्याप्रमाणे गोल्डन बीड्स ॲड करतो त्याचप्रमाणे असं गोल्डन बीड्स पाठीमागे ॲड करायचे. ते इकडे घेऊन जायचं, जे ते आपण 0.3 mm वायर जोडली आहे. आणि वरून ही अशी वायर अशी खाली काढून घ्यायची. अशी खाली काढून घेतलं हे मोती एकदम या चंद्रकोरला चिकटून घ्यायचं, म्हणजे आपली डिझाईन छान आणि व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे जोडून घ्यायचं. त्याचबरोबर हे पूर्ण असं त्याला फिनिशिंग देऊन व्यवस्थित मोती सगळे जोडून घ्यायचे. ही वायरला 0.3 mm वायरला कुठेही असे घडी पडू द्यायची नाही, जे की पुढे आपण वायर ओढतो तेव्हा ती तुटू शकते. व्हिडिओ आवडत असेल तर आणि तुम्हाला असेच व्हिडिओ नवनवीन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेत जाऊया. अशा प्रकारे वरून वायर काढून घ्यायची आणि यामध्ये दोन्हीमध्ये गॅप राहू नये यासाठी हे मोती लगत पकडून ठेवायचे पॅक, आणि वरून वायर घालून खालच्या साईडून अशी ओढून घ्यायची. या प्रकारे बघा. अशी जरी तुम्हाला गॅप वाटला तरी ह्या गोल्डन बीड्स असा वरती ओढून घेऊन हाताच्या शेजारी न्यायचा आणि पकडून ठेवून परत ही वायर ओढून घ्यायची. असे मोठे असेच ओवून घ्यायचे.
अशा प्रकारे असं सगळे मोती या अर्ध्या चंद्रकोरीभोवती अशी येतील एवढे मोती असे पोहून घ्यायचे आणि शेवटी हे असं तयार होईल. तर हे राहील वायरचं 0.3 mm वायरचं टोक. हे इथल्या होलमधून असं वरती काढून घ्यायचं. वायर कुठेही फोल्ड होणार नाही, त्याला पीळ पडणार नाही याची काळजी घ्यायची, तर ओढल्यानंतर परत वायर तुटू शकते. ओके, गॅप गेला आहे तर ह्या होलमधून अशी वायर वरती आपण काढून घेऊयात. म्हणजे पूर्ण डिझाईन ह्या चंद्रकोरीभोवती रॅप केली जाईल. वायर जास्त ओढायची पण नाही, कारण ती तुटू शकते. अशी डिझाईन तयार होईल. इथेच आपण असं उलटं करून हे जे कडेला होल आहेत तिथेच हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, जेणेकरून हे मोती परत हलणार नाहीत. आधी ओढून व्यवस्थित इथे असे पॅक झाले. इथेच या मोत्याच्या इथे एक असा वेढा देऊन घ्यायचा, म्हणजे हे पूर्ण फिक्स होऊन जाईल. आणि नंतर एक एक दोन दोन मोती इथल्या होलमधून फिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे परत हलणारही नाहीत आणि त्या पूर्ण चंद्रकोरीभोवतीच राहतील, पुढे मागे होणार नाहीत. व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे. वायर कुठेही फोल्ड होऊ द्यायची नाही आहे. परत पुढे घ्यायची. दोन मोती जरी फिक्स केले तरी चालू शकतात. हे असं पेंडल आता तयार झालं तरी आपली डिझाईन फिक्स झाली, अशी पूर्ण आता निघत नाही. तर तेच वरती अशी वायर आपण आता कट करून घेऊयात. असं पेंडल तयार झालं. आता तेच याला हे बघा, हे आपण असं चोकर हे पेंडंटला डिझाईन करून घेतले आहे. तर याचं आपण मंगळसूत्र, पण ते एकदम नेकलेस टाईप मंगळसूत्र करणार आहे. एकदम असं आपल्या गळ्याभोवती फिक्स होईल. त्यासाठी आपण हा गोंडाही त्याला जोडणार आहे. आणि ह्या ज्या आपल्याकडे सर होती त्याचे मी काय केले, असे दोन ही अशी जी जॉईंट होती त्याचे दोन भाग केले. तर ते काय करायचे, आपल्याला इकडे असा हाफ हे करून इकडे फिक्स करायचा आणि इकडे एक असा आहे, ती यामधून जात नाही. त्यामुळे आपण काय करूया, इथून आधी छोटीशी 0.3 mm वायर ओवून घेऊया. असे ओवून घेतल्यानंतर त्याचमध्ये आपण काय करू, एक जंप रिंग ॲड करून घेऊया अशी. आणि इथे जंप रिंग पकडून आपण याला व्यवस्थित ट्विस्ट करून घेऊया, म्हणजे जंप रिंग फिक्स होईल. झाली. आणि जास्तीची राहिलेली कट करून घ्यायची. आपली डिझाईन आहे, तर याच्या अशा दुसऱ्या आणि इकडून दुसऱ्या ह्याच्यातमध्ये ही डिझाईन आपण ही मंगळसूत्राची सर आहे ती जॉईंट करून घेऊया.
व्यवस्थित जॉईन करून घेऊया. ही अशी आपली जॉईंट झाली. त्याचबरोबर या साईडला पण इकडे अशीच आपण ही जॉईंट करून घेऊयात. या प्रकारे असं दोन्ही साईडला आपण हे मंगळसूत्र सर अशी जोडून घेतली. तर आपल्याला हेच आता हे सर त्याला असा गोंडा जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याला आपण एक गोंडा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जंपरिंग. तर जंपरिंग पहिले आपण इथे मंगळसूत्राच्या सरला जोडून घेऊयात. हे व्यवस्थित अशा दोन्ही लाईनमध्ये घेऊन हे तसं पहिले जॉईन करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये असा गोंडा व्यवस्थित ॲड करायचा. ओके, या प्रकारे अशाच प्रकारे या साईडला पण बरोबर हे सर अशी व्यवस्थित करून घेऊन इथे आपण जंपरिंग जॉईन करून घेऊयात. जंपरिंग अशी जॉईंट ह्याच्यामध्ये गोंड्यामध्ये अडकवून जॉईन करून व्यवस्थित एकमेकाला गॅप राहिला नाही पाहिजे असे जॉईन करून घ्यायचे. आणि असं सुंदर असं मंगळसूत्र तयार आहे. हे बघा, हे असं किती सुंदर दिसतंय. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे नवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी अपलोड केले की लगेच पोहोचतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.